हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ। खूप दिवसांनी व्हिडिओला स्टार्ट करत आहे बिकॉज बेबीमुळे व्हिडिओ करायला भेटत नाही जास्त। आणि आज बेबीला आमच्या 1.5 महिने कंप्लीट होत आहेत आणि तिचा आज डोस आहे। तर आम्ही जात आहोत, मी आणि माझी सिस्टर। मी माझ्या सिस्टरकडे आली आहे, मोठ्या ताईकडे माझ्या। तर तिला आम्ही आज डोस द्यायला जाणार आहोत। मी तर खूप टेन्शनमध्येच आहे, कारण तिचं रिॲक्शन माहीत नाही काय असेल। कारण मी खूप ऐकलंय डोस दिलं की बाळ खूप रडतं। तर चला बघूया पुढे काय होते। आज तिचे फर्स्ट वॅक्सिनेशन आहे आणि हलका हलका पाऊस पण पडतो आहे बघा। आणि आम्ही जात आहोत। माझ्या ताईने बेबीला घेतलं आहे आणि बेबी झोपली आहे, त्यामुळे तिला काही माहीत नाही। आणि तिला माहिती, बट ऑब्वियस कसं माहिती असेल, ती फक्त 1.5 महिन्याची आहे आणि खूप शांत आहे तशी ती। पण मला आज खूप टेन्शन आलं आहे। इथे आणलं आहे आपण बेबीला वॅक्सिनेशनसाठी। नाही सांगते ना, आम्ही इथे आलेलो वॅक्सिनेशनसाठी, पण आता आम्हाला फ्रायडेला बोलवलं आहे 2 दिवसानंतर। कारण ते बोलतात 45 डेज कंप्लीट नाही झाले आहेत, 1 दिवस आहे अजून 45 डेज कंप्लीट व्हायला। तिचा जन्माचा दिवस आम्ही तो पकडायचा नसतो, तो आम्ही पकडला होता। सो आता फ्रायडेला बघू तिचं वॅक्सिनेशन तेव्हा असेल। आणि ते इथे नाही आहे, ते डॉक्टरकडे आहे, त्यांनी सांगितलं आहे तिथे जाऊन घ्यायचं आहे। ते पण जवळच आहे। तर चला बघूया आता काय अजून। आणि बाहेर पाऊस आहे, त्यामुळे आम्ही जरा इथे थांबलो आहोत। तर फ्रेंड, आज वॅक्सिनेशनचा डे आहे आणि आता आम्ही जात आहोत। त्या दिवशी गेलेलो तर त्या दिवशी नाही दिलं तिला वॅक्सिन, आज देणार आहोत। कारण 45 डेज कंप्लीट झाल्यानंतर ते लोक बोलवतात। तर त्या नर्स बोलल्या तुम्ही फ्रायडेला या। तर आज आम्ही आता वॅक्सिन द्यायला जात आहोत। सो लेट्स गो। हां, सो गाईस, तर बेबीला घेऊन पुढे ताई चालली। तो गाईस इथे आलो आम्ही। बाबू सर मासी ती किती महिन्यात होती? इंजेक्शनच्या वेळेस वॅक्सिन घेऊन झालं। तर गाईज आता आम्ही घरी चाललो आहोत। तर भरपूर इंजेक्शन दिले, बेबी भरपूर रडत होती, मासी पण रडत होती, त्यामुळे मला पण कंट्रोल नाही झालं, मला पण रडायला येत होतं। तर आम्ही काही शूट केला नाही, तो पार्ट अलाउड नव्हतं। हां, तर आता चला, आता आपण घरी भेटूया। तर आम्ही सकाळी आलो बेबीला वॅक्सिनेशन देऊन आणि पाऊस पण होता, त्यामुळे मी काही व्हिडिओ जास्त कंटिन्यू केला नाही। तर आता मी थोडी फ्री झाले। दुपारपासून ती खूप रडत होती आणि आम्ही तिला गव्हर्नमेंट वॅक्सिन दिले, कारण BMC मध्येच गेलो, कारण प्रायव्हेटमध्ये आम्हाला खूप जास्त अमाऊंट सांगितली, म्हणून मी तिला गव्हर्नमेंटमध्येच दिले ते वॅक्सिन। आणि तिथे एकदम फ्री ऑफ कॉस्ट होते वॅक्सिन ते। तर गव्हर्नमेंटमध्ये जे वॅक्सिन देतात ना, त्याच्याने थोडं पेन होतं। तर गव्हर्नमेंटमध्ये बघा तिला टोटल 5 वॅक्सिन दिले आज। आणि हे असे कार्ड येतं, तर ते कार्ड तिकडे जाऊन दाखवायचं आणि त्याच्यावरतीच ते वॅक्सिन मेन्शन करतात कोणते कोणते दिले ते। टोटल 5 वॅक्सिन दिले, 2 ओरल दिले आणि 2 पायावरती दिले तिच्या, आणि 1 हातावरती दिला। तर तिचा जो डाव्या पायाचा वॅक्सिन ते बोलले थोडा त्रास होणार तिला 2 दिवस, पेन होईल खूप, पण त्यांनी औषध पण दिले त्याच्याबरोबर लिक्विडमध्ये, ते तिला पाजायचं आहे 3-3 तासाने। त्याच्याने पेन पण कमी होईल आणि थोडा फीवर येईल, तो पण जाईल। तो जो पेंटा वॅक्सिन आहे ना, त्याच्याने थोडा त्रास होतो, डाव्या पायावरती दिला जातो तो, त्यामुळे त्याच्याने थोडा त्रास होतो। बाकी OPV दिला आहे, रोटा दिला आहे, PCV दिला आहे, IPV पण दिला आहे, त्याच्यामध्येच पोलिओ वॅक्सिन पण आलं। तर
बघूया. आज तर तिने थोडं रडूनच काढलाय दिवस. तिला आता थोडं आम्ही औषध दिलं, थोडी रिलीफ आहे, झोपली आहे ती. पण उद्याचा दिवस अजून माहीत नाही कसा जातोय ते. मी तुम्हाला अपडेट देत राहीन कंटिन्यू त्याचे. तर हा सेकंड डे होता वॅक्सिनेशनचा आणि तिचा फीवर वाढला होता. 100पर्यंत गेला होता फीवर, कमीच होत नव्हता. तर तिला पॅरासिटामॉल दिली होती डॉक्टरने आणि त्याचे आम्ही ड्रॉप देत होतो 0.5 ml दिवसातून 3 वेळा. तर पाय तिचा हलकासा पेन होतच होता, पण ते त्याच्यामधून पॅरासिटामॉलमधून पेन किलर पण होतं, त्यामुळे तिला नंतर पेन कमी झाले. पण तिचा फीवर कमी होत नव्हता, 100पर्यंतच होत होता. त्यामुळे तिची चिडचिड खूप होत होती. तर नर्सने सांगितलेलं आम्हाला थोडासा फीवर जास्त असेल तर तुम्ही तिला साध्या पाण्याने तिचं अंग पुसून पण काढा. तर आम्ही तिचं अंग पुसून काढत होतो साध्या पाण्याने. आणि एक गोष्ट चांगली होती की नर्स अपडेट घेण्यासाठी कॉल करत होत्या. त्यांचा दिवसातून 3 वेळा तरी कॉल आला आम्हाला की बेबीची तब्येत कशी आहे, फीवर कमी झाला की नाही, त्या अपडेट घेत होत्या. वॅक्सिनेशनचे 3 दिवस खूप डिफिकल्ट असतात. बेबी त्रास देतात. काही मुलांना जास्त त्रास होतो, काही मुलांना कमी त्रास होतो. बेबीने फार कमी त्रास दिला. होती तिची चिडचिड, पण ती झोपतच जास्त होती. आणि 3rd डेपर्यंत तिचा ताप खूप कमी झाला आणि 4th डेला ती मस्त रिकवर झाली. तर फ्रेंड, आमच्या छोट्याशा परीसाठी तिच्या मावशीने मस्तपैकी ऑनलाईन शॉपिंग केली आहे आणि किती सुंदर फ्रॉक पाठवले आहेत बघा. किती छान कलर पण खूप सुंदर आहेत. किती सुंदर आहे फ्रॉक. आणि जी साईड आहे बेबी गो त्याच्यावरून पाठवले आहेत. किती सुंदर सुंदर त्याच्यावरती ऑप्शन्स आहेत लहान मुलांसाठी. आणि हे बघा, ते छोटेसे 12 सेटचा लंगोट आला आहे. कलर्स पण किती सुंदर सुंदर आहेत बघा. कलर ऑप्शन्स खूप आहे त्याच्यामध्ये. आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे. तर फ्रेंड, मी मेशोवरून बेल्ट ऑर्डर केला आहे. माझं बॅक पेनिंग खूप होतं. माझं C-सेक्शन झाल्यामुळे माझं बॅक पेन खूप होतं. आणि जे न्यू मम्मी आहेत त्यांना हा बेल्ट ऑर्डर करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नक्कीच शेअर करेन. खूप रिलीफ वाटतं या बेल्टने. आणि मी तिला फीडिंगला घेते, त्यामुळे माझं बॅक पेन त्याच्यामुळे तर अजूनच होतं. तर हा बेल्ट नक्कीच ऑर्डर करा तुम्ही पण.